विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची कशी फसवणूक होते याचे पद्धतशीर विवेचन कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात केले। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या पद्धतीत विमा कंपन्यांनी बदल करून भरपाई कशी टाळता येईल याची तरतूद केलेली दिसून येते। त्यात बदल होणे गरजेचे आहे, म्हणून राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा आम्ही मुद्दा मांडलाय। पूर्वीच्या योजनेच्या अंतर्गत जिथे 1 रुपयाला विमा शेतकऱ्याला दिला जात होता, त्याच्यामध्ये जर आपण बघितले तर जे ट्रिगर्स होते ते खूप सारे ट्रिगर्स होते। त्याच्यामध्ये 5 ट्रिगर होते। पिकाची पेरणी न झाल्यास शेतकऱ्याला मदत मिळत होती। स्थानिक आपत्ती लोकलाइज कॅलॅमिटी, काही सर्कलमध्ये पाऊस पडतो काही मध्ये पडत नाही तेव्हा मदत मिळत होती। पिकाच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, म्हणजे तुम्ही पेरणी केली, पाऊस काळ थोडा दिवस नाही आला, त्यात नुकसान झालं तरी मदत मिळत होती। काढणी पोस्ट हार्वेस्ट लॉस, काढणी परिक्षेत्रात नुकसान, तेव्हा मदत मिळत होती। आणि शेवटी उत्पादित येणारे गट, म्हणजे जे आपण काढणी प्रयोगानंतर तेव्हा मदत मिळत होती। अध्यक्ष महोदय, आता नवीन GR जर आपण बघितला, नाही तर जी काय विमा कंपनी आहे त्यांनी फक्त एकच ट्रिगर ठेवलाय, ते म्हणजे कापणी प्रयोगाच्या वेळेस। अध्यक्ष महोदय, आम्ही थोडासा अभ्यास केला, 2024ला 2428 कोटी रुपये शेतकऱ्याला विमा कंपन्यांनी दिले। आणि अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये 1721 कोटी रुपये हे बाकी 4 ट्रिगर जे आहे, जे आता अध्यक्ष महोदय काढून टाकले, त्याच्या अनुषंगाने 1700 कोटी रुपये दिले। आणि फक्त जो शेवटचा एकच त्यांनी ट्रिगर अध्यक्ष महोदय ठेवला होता, त्या 682 कोटी रुपये अध्यक्ष महोदय मिळाले। म्हणजे यंदा तशीच परिस्थिती आहे। म्हणजे त्याचा अर्थ 70% शेतकऱ्याला या विमा कंपनी अध्यक्ष महोदय काही देणार नाही, अशी परिस्थिती येत्या काळामध्ये येऊ शकते। म्हणून सरकारने याच्यामध्ये अध्यक्ष महोदय लक्ष देण्याची जरूरत आहे। त्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय, कुठेतरी चोरी झाली असेल विम्यामध्ये ती पकडावी। पण अध्यक्ष महोदय, मला करत नाही, एखाद्या बँकेमध्ये जर काही चोरट्यांनी चोरी केली असेल तर ती चोरी पकडण्याऐवजी बँकच जर आपण बंद करणार असोल तर अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं काय होणार? त्यामुळे अध्यक्ष महोदय, या विमाच्या बाबतीत सरकारने खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे। अनेक अध्यक्ष महोदय महत्त्वाचे विषय आहेत, याच्यामध्ये सरकारने खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेण्याची जरूरत आहे। आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतो, कर्जमाफी झाली पाहिजे, भावांतर योजना ही आली पाहिजे, आणि विम्याच्या बाबतीत ज्या काही अटी चुकल्या आहेत विमा कंपनीच्या, त्या नीट पूर्वीसारख्या त्या कशा होतील यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे। प्रयत्न नाही तर ते अंमलबजावणी झाली पाहिजे, एवढीच विनंती अध्यक्ष महोदय सरकारला करतो। आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।